नमस्कार मित्रांनो, तर आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे काही 15 क्वेश्चन आलेले आहे जिओग्राफीचे, तर ते बघणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या लेक्चरला. तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे की संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे. सर्वात इझी क्वेश्चन होता हा, याच्यामध्ये काही डाऊट नाही, मिसिसिपी होती. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे कोणते विधान चुकीचे विचारलेले आहे. तर क्वेश्चन वाचताना बरोबर वाचायचं की काय सांगितलं आहे, चुकीचे विचारलेले. तर अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे मित्रांनो. त्यानंतर भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल आहे, हे पण बरोबर आहे. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटे आहेत, हे पण बरोबर आहे. भारताची पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सीमा नाही आहे, तर आपण ही सीमा तयार केलेली आहे. त्याला आपण रेड क्लिफ मॅकमोहन असे वेगवेगळे नाव दिलेलं आहे, म्हणून हे आन्सर चुकीचं असणार आहे. म्हणून आपला आन्सर काय असणार आहे, 4 नंबर. तर याचा आन्सर आहे भूसीमेची सरहद्द नाही आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो असं विचारलेलं आहे मित्रांनो. विकास कार्यक्रम, तर सर्वेक्षण असूच शकत नाही. सर्वेक्षण आपण काय करतो, कशासाठी करतो, विकासासाठी करत नाही, म्हणून हा ए नसणारे त्याच्यामध्ये येणार नाहीत. परंतु राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ हे येऊ शकतं, मासेमारी बंदराचा विकास हे येऊ शकतं, मास बाजारपेठ हे पण येऊ शकतं, म्हणून BCD असू शकतं. पण याच्यामध्ये ए आहे, तर ए कन्फर्म येणार नाही, म्हणून याचा आन्सर असणार आहे 4. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात. तर याच्यामध्ये वृक्षाकार आढळते, समांतर कोकणामध्ये समांतर आढळते, त्यानंतर अनिश्चित पण आढळते, जाळीदार. याच्यामध्ये खूप कन्फ्युजन आहे, काही जणांचं म्हणणं आहे काहींचं म्हणणं नाही आहे. तर हे आन्सर आपण आयोगाच्या आन्सर कीवरती डिपेंड ठेवू की काय आन्सर येते याचं बघूया आपण. एक मिनिट. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत. कोणती वैशिष्ट्ये कोणाची, विखुरलेल्या म्हणजे विस्कळीत. तर डोंगराळ भागात आढळते, बरोबर आहे. या वसाहतीमध्ये घरांची रचना एकाकी स्वरूपाची असते, बरोबर आहे. नदी डोंगराळ असते, इथे मुळे घरांचे दूर अंतरावर असतात, हे पण बरोबर आहे. मैदानी भागात असत नाही मित्रांनो. मैदानी भागामध्ये खूप जास्त घनता असते, जसं की UP बिहार हे झालं, त्याच्यामध्ये सर्वाधिक घनतेचे आपण राज्य आहेत आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मैदानी भागात असू शकत नाही, म्हणून हे D नसणार आहे. तर हे नाही, थर्ड ऑप्शन आहे, थर्ड ABC. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यात होती, तर हे बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो, तर हे पण आन्सर बरोबर आहे. ह्याचा आन्सर बरोबर दिलेला आहे, दोन्ही विधाने बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला. हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर सातारा आणि बीड तर नाही आहे, हे माहिती असायला पाहिजे आपल्याला. त्यानंतर सिंधुदुर्ग नाही आहे, त्याचा आन्सर काय आहे, रायगड आहे. माझा हा क्वेश्चन चुकला आहे, कोणाचं चुकलं आहे कमेंटमध्ये सांगा, मी सिंधुदुर्ग करून आली. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो. तर हे वणी नाही आहे त्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये मला कन्फ्युजन होतं, मी हे ABC आणि तिन्ही पण केलेलं आहे. तर तुम्ही कोणतं केलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि याचा आन्सर आपण आयोगाचे आन्सर की आल्यानंतरच बघूया बाबा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही असं विचारलेलं आहे. तर अनेक प्रकारचे संघटित पण आकाराचे कठीण नसतात, ते कसे असतात, मृदू असतात, म्हणून याचा आन्सर सेकंड ऑप्शन आहे. हेच आपल्याला नाही असं विचारलेलं आहे, म्हणून दुसरे न वाचण्या फक्त आपले इथंच आन्सर निघून जातं, दुसरे वाचायचे पण काम नाही आपल्याला ऑप्शन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही. काय, उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे. सखोल लागवड, तर हे आहे. शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय, बरोबर आहे. विस्तीर्ण आकार असू शकत नाही ह्याच्यामध्ये. उदरनिर्वाहक विस्तीर्ण आकार असू शकत नाही, कारण की विस्तीर्ण आकार
असू शकत नाही, कारण किती पण आकार असला आणि जागा जर सुपीक नसली, शेतीमधून उत्पन्न निघत नसलं तर ते काही कामाचे असणार नाही. त्यामुळं सी हे ऑप्शन तर आपोआपच इलिमिनेट होतं. आणि कमाल उत्पादन सांगितलं तर हे आहे, कारण की आपल्याला सखोल उदरनिर्वाहाचे वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे आणि हे वैशिष्ट्य आहे, चांगले उत्पादन मिळवून देते, म्हणून फक्त आपलं सी आहे आन्सर. तर 3 नंबरचं ऑप्शन आपलं आन्सर आहे. त्यानंतर नेक्स्ट हे तर खूप इझी होता की मृत्यूदर असा कमी कमी होत गेलेला आहे, त्यामुळं त्यानंतर ह्याचा आन्सर 1 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी कोणता नागरी वसाहतीचा, बघा मित्र, नागरी वसाहतीचा आकृतीबंध नाही आहे. मी ऑप्शन गोल करेपर्यंत विस्कळीत असं करू लागले आणि शेवटी फक्त हाच आन्सर मारून आले, म्हणजे हा पण माझा क्वेश्चन चुकला मित्र. काय माहीत आता काय होतं ते. तुम्ही काय केलं याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. नागरी वस्तीचा आकृतीबंध नाही आहे. इथं नागरी हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, म्हणजे इथं अर्बन सेटलमेंट सांगितलं आहे आणि ते इंग्लिशमध्ये वाचल्यानंतर लगेच आपल्याला लक्षात येत होतं, पण मी हे अर्बनवरती लक्षच नाही दिलं जास्त. मी फक्त वस्तीचा म्हणजे असं विचार केला आणि विस्कळीत कसं काय असणार आहे असं, म्हणजे हेच वाचले ऑप्शन. पण इथं अर्बन शब्द फक्त एकदा वाचला असता तर आपला आन्सर निघत होतं की हे आन्सर आहे 3rd नंबर, डिस्पर्स आस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर विधाने ओळखा. तर 365 आहे, लक्षके दुसरा आहे, 82.91 आहे, पण 919 आहे मित्रांनो. 919 लिंग गुणोत्तर आहे, त्यामुळे हे असणार नाही आहे. ABC आन्सर आहे फक्त, म्हणून 1 नंबरचं ऑप्शन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला पेपर कसा गेला काय गेला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा किती स्कोर येत आहे ते पण सांगा. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही असं विचारलेलं आहे. तर चिनाब आहे, बियास पण आहे, रावी पण आहे, परंतु सोन नाही आहे. सोन ही कशाची उपनदी आहे, तर गंगा नदीची उपनदी आहे, म्हणून सोन हे नाही आहे आणि नाहीच असं विचारलेलं आपल्याला, म्हणून ऑप्शन 3 नंबर आपलं काय आन्सर आहे, आन्सर असणार आहे 3 नंबरचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, मला कन्फर्म तर एवढे आपण वाचलेले नसते, आपण राष्ट्रीय उद्यान फक्त भारतातले करतो, पण एवढं लक्षात ठेवा की भारतामध्ये जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान आहे हे आपल्याला माहीत होतं, उत्तराखंडमध्ये. त्यानंतर इक्वेडोर हे ऑप्शन आपल्याला माहीत नाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये कोणतं आहे ते पण माहीत नाही, परंतु US ग्रँड कॅनियन आहे असं आपल्याला माहीत आहे, म्हणजे वाचलेलं असतं कुठून कुठं, त्यामुळं ग्रँड कॅनियन आहे हे मला 2 माहीत होते, त्याच्यावरून मी आन्सर काढलं. ए आणि सी असणार आहे, म्हणून 1 नंबरचं ऑप्शन काय आहे 1 आणि 3 नंबरचं ऑप्शन आहे 2, म्हणून आन्सर 3 नंबर याचं ऑप्शन 3 नंबर हे आन्सर असणार आहे. काही क्वेश्चन खूप इझी होते, परंतु ते प्रेशर हँडल करताना त्यावेळेस जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये असतो तेव्हा वेगळी परिस्थिती असते. तर नेक्स्ट क्वेश्चन हा आपला आहे, हवामानाबद्दल ही नैसर्गिक सतत प्रक्रिया आहे या कल्पनेला कोणता भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो. काय सांगितलेलं आहे, भूवैज्ञानिक पुरावा समर्थन देतो. तर याचं आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की याचा आन्सर काय आहे. ह्याच्यामध्ये मला खूप कन्फ्युजन आहे, त्यामुळे याचा आन्सर मी काही केलेलं नाही आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ह्याचं पण खूप म्हणजे मला हे माहीत नव्हतं की अनएरोबिक, हे एवढं तर माहीत होतं की हे करेक्ट असणार आहे, पण एक असं पण वाटत होतं तांदळाच्या लागवडीबरोबर अनएरोबिक मिथेनचे उत्सर्जन कसं काय होऊ शकतं, म्हणजे हे एक ट्रिकी होता. त्यामुळं मी हा पण माझा क्वेश्चन म्हणजे मला माहीत नाही, आन्सर केल्यानंतरच त्याचं आन्सर येऊ शकतं. मी फक्त बी असं करून आलेलं आहे, परंतु त्याचा आन्सर 3rd नंबर आहे असं सांगण्यात येत आहे. त्यानंतर दिल्ली सरकारने हवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन म्हणजे सफरची स्थापना केली आहे. 4 शहरांमध्ये कोणते शहर आहे, तर दिल्ली, पुणे, अहमदाबाद, मुंबई हे शहर आहेत. आणि कोणी हे करून आले, मी पण हेच करून आले, माझा हा क्वेश्चन चुकलेला आहे. निम्न अक्षरवृत्तांच्या मानाने उच्च अक्षरवृत्तांमध्ये सर्वसाधारण मोठ्या प्रमाणात जैवविविधता असते. हो, हे आन्सर हे बरोबर आहे. पर्वतीय उतारावर उंचीपेक्षा निम्न. मी हे दोन्ही पण करेक्ट केलेलं आहे. तुमचं आन्सर काय आहे तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा मला. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हे खूप इझी होतं, कारण की याच्यामध्ये काय सांगितलं होतं,
पॅन पेक्सी आपण इकडे बघूया, इंग्लिशमध्ये बघू सायन्स, मी सायन्स इंग्लिशमधूनच करते. पॅन काय सांगितलं, पॅन इज फॉर्म्ड ॲज अ रिझल्ट ऑफ फॉलोविंग पेरॉक्झाइल नायट्रेट, ॲसिटिल नायट्रेट म्हटलेलं आहे. म्हणजे ॲसिटिल नायट्रेटमध्ये नायट्रोजन पण असायला पाहिजे, हायड्रोजन पण असायला पाहिजे, कार्बन पण असायला पाहिजे. म्हणून याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काही पण येऊ शकतं, म्हणून मी हे घेतलेलं. नायट्रोजन ऑक्साईड सल्फरचा आता उल्लेखच नाही आहे, म्हणून मी हे कॅन्सल केलं. ओझोन आणि पर्टिक्युलर मॅटर हे तर येऊच शकत नाही. कुठून ओझोनचा ऑक्सिजनचा त्याच्यामध्ये नाहीच आहे. त्याच्यामध्ये ॲसिटिल नायट्रेट आपल्याला पाहिजे, तर नायट्रोजन पण आहे, हायड्रोजन आणि कार्बन पण आहे, म्हणून मी हे ऑप्शन करून आले. 3rd नंबरचं आन्सर असणार आहे. 3rd नंबर ऑप्शन आपलं आन्सर आहे. तर हे झाले बघा मित्रांनो, एवढे आपण क्वेश्चन सॉल्व केले. तर याच्यामध्ये किती क्वेश्चन आपले बरोबर आले म्हणजे माझे आणि तुमचे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे किती जिओग्राफीचे क्वेश्चन करेक्ट आले. मी पण सांगते, आपण काउंट करूया. 1 मिनिट इकडूनच करू. तर बघा, हा आपला करेक्ट आलेला आहे आन्सर, म्हणून 1, त्यानंतर हा 2 नंबर, त्यानंतर हा 3 नंबर. ह्याचा आन्सर बघूया आपण, तरी पण आपला करेक्ट आहे 3. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे पण आपण ठेवलेलं आहे म्हणून हे राहू द्या 3. त्यानंतर 4 आहे, हे पण करेक्ट आहे 4. त्यानंतर हा 5, त्यानंतर हा माझा चुकलेला आहे. याचा आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो, तुम्ही काय केलेलं आहे. मी याचं ए करून आलेले आहे. 5 आले आपले. त्यानंतर हा 6 क्वेश्चन बरोबर, 6 क्वेश्चन आपले करेक्ट आहे आता. त्यानंतर हा 7वा, त्यानंतर नेक्स्ट बघूया हा 8वा, त्यानंतर 9 हा माझा चुकलेला आहे, हा 9वा, त्यानंतर 10, त्यानंतर 11, त्यानंतर ह्याचं मला कमेंट बॉक्समध्ये आन्सर सांगा. हे चुकलेलं आहे मित्रांनो, हे पण चुकलं आहे, हे बरोबर आहे. किती झाले, 12 झाले, 12. त्यानंतर हा 12 नंतर 13, त्यानंतर हा हे झाले 13. तर आपले 13 प्रश्न बरोबर आलेले आहे. किती, 13 आउट ऑफ किती, 13 बरोबर आलेले आहेत आपले. तर जिओग्राफीचे 13 प्रश्न बरोबर आले. तुमचे किती आलेले आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचे किती क्वेश्चन बरोबर आलेत. आणि अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून मला व्हिडिओ बनवायला इझी जाईल. मग थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, चॅनलला सपोर्ट करा आपल्या. तर इथे माझे तुमचे किती बरोबर एक्झॅक्ट बरोबर आहेत आणि जे मी तुम्हाला सांगितलं की या क्वेश्चनचं आन्सर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर त्यांचे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला आन्सर सांगा आणि त्यानंतर तुमचा किती स्कोर आला आहे पूर्ण ते पण सांगा कमेंट बॉक्समध्ये. थँक्यू.